तर इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्ह्यातील नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे या दोन बड्या नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह हाती मशाल घेतली आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मातोश्रीवर या सगळ्यांनी शिवबंधन बांधून घेतलंय। यामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणांना वेग आलाय, कारण ओमराजे यांना टक्कर देण्यासाठी संजय निंबाळकरांचा पक्षप्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कारण आगामी लोकसभेसाठी ठाकरे सेनेकडून संजय निंबाळकरांच्या नावाची जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। संजय निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते। धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचं काम केलं। 2014 मध्ये तुळजापूर मतदारसंघात त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। 2019 मध्ये कळंब धाराशिव मतदारसंघात त्यांनी कैलास पाटलांना टक्कर दिली होती। तर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते।